तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एम-पी-एस-सी पूर्व परीक्षा प्री एक्झाम 2025ची प्रश्नपत्रिका घेऊन उपस्थित झालेलो आहो. तर बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये मॅथ्स आणि रिजनिंग या टॉपिकवर जेवढे काही प्रश्न विचारलेले असतील, ते सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि हे प्रश्न पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे. जसे आता कंबाईनची एक्झाम येणार आहे. कंबाईनच्या एक्झाममध्ये पण अशाच प्रकारचे प्रश्न असतील आणि हा पॅटर्न जर तुम्ही लक्षात घेतला तर पुढे तुम्हाला खूप मदत होईल. तर टोटल याच्यामध्ये 20 प्रश्न आहे. तर हे 20चे 20ही प्रश्न मी तुम्हाला योग्य पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून पुढल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये तयारी करण्यास खूप मदत होईल. तर जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, याच्यामध्ये बघा 4 पांढरे, 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत. म्हणजे 4 पांढरे झाले, 3 लाल झाले आणि 6 निळे झाले. तर टोटल किती झाले? 4 आणि 3 7, 7 आणि 6 13. 13 बॉल झाले टोटल. आता याच्यापैकी किती निवडायचे? 3 बॉल काढायचे आहे. 3 बॉल याच्यामधले काढले तर 13C3 या पद्धतीने हे 3 बॉल काढले. आता काय म्हणतात? ते सर्व लाल असण्याची शक्यता, ते सर्व लाल असण्याची संभाव्यता किंवा शक्यता काय आहे ते काढायचे आहे. तर ते सर्व लाल असण्याची शक्यता काय आहे? आता 3 बॉल लाल आहे आणि 3चे 3 लाल असणे, 3 काढायचे आहे ना, बघा 3 काढायचे आहे आणि 3 बॉल आपल्याला लाल दिलेले आहे. ठीक आहे. तर 3चे 3 मधून जर तिन्ही बॉल लाल काढायचे असतील तर त्याची जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर या 3C3ला या 13C3नी भागावं लागेल. तर याचं उत्तर किती येते? 3 म्हणजे 3 मधून 3 काढले तर इथे काय उरला? एकच उरला. बरोबर आहे. आता 13C3 याचा आन्सर काढायचा असेल तर 13 गुणिला 12 गुणिला 11 करावं लागेल आणि याला भागीला 3 गुणिला 2 गुणिला 1 करावं लागेल. आता बघा 3 दुणे 6, 6 दुणे 12. तर इथे किती आलं? आता 13 गुणिला 11 दुणे 22. 13 गुणिला 22. 13 गुणिला 22 किती होतात बघा? 22 3 66चे 6, हातचे आले 6, 22 1 22 आणि 6 28 म्हणजे 286. तर या ठिकाणी आलं 1/286. तर बघा 1/286 याचं उत्तर आलं. परंतु कुठल्या तरी ऑप्शनमध्ये हे दिसत आहे का? इथे 1/22 दिसते, इथे 3/22 दिसते, 2/91, 2/77. परंतु 1/286 कुठेही दिसत नाही. म्हणून म्हणून काय होईल? काय होईल सांगा आता? काय होईल की हे जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, याच्यामधले जे ऑप्शन आहे ते एकतर चुकीचे असतील किंवा उदाहरण देताना बनवताना त्यात काहीतरी चूक झाली असेल. म्हणजे या गणिताचं उत्तर 1/286 यायला पाहिजे होतं, परंतु काहीतरी चुकीमुळे याचं उत्तर एवढं येऊ शकत नाही. आयोग हा प्रश्न कदाचित रद्द करू शकतो. ठीक आहे. तर बघा, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला. तर 53 नंबरचा प्रश्न आहे. सर्व कागद पेन आहेत. बघा, सर्व कागद हा आपण कागदसाठी घेतला आणि सर्व कागद काय म्हटलेलं आहे? पेन आहेत. पेन आहेत. हा पेनसाठी घेतला. ठीक आहे. सर्व टेबल पेन आहेत. हा सर्व टेबल पेन आहेत. आता बघा, सर्व कागद पेन आहेत, सर्व टेबल पेन आहेत. याच्यावरून काही टेबल कागद आहेत हे काढता येते का? काही टेबल कागद आहेत हे काढता येत नाही. एकही टेबल कागद नाही हे पण काढता येत नाही. म्हणून अनुमाने पर्याय 1 व 2 दोन्ही चूक हे याचं आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. अनुमाने 1 व 2 दोन्ही चूक हे याचा आन्सर असायला पाहिजे. कारण इथे कुठेही स्पष्ट दिलेलं नाही आहे. तर जेव्हा स्पष्ट दिलेले नसतात तेव्हा त्याचा अनुमान आपण काढू शकत नाही. म्हणून दोन्ही पर्याय चूक आहेत. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता बघा, टी हा पीचा भाऊ आहे. टी हा पीचा भाऊ आहे. भाऊ. ठीक आहे. टी हा पीचा भाऊ आहे. आर ही पीची मुलगी आहे. आर ही पीची मुलगी आहे. ठीक आहे. आर ही पीची मुलगी आहे. यम ही टीची बहीण आहे.
यम ही टीची बहीण आहे, यम ही बहीण आहे, ठीक आहे, यम ही बहीण आहे. आणि व्ही हा आरचा भाऊ आहे, व्ही हा आरचा भाऊ आहे, आरचा भाऊ, ठीक आहे. आरचा भाऊ कोण आहे? व्ही आहे. तर तर व्हीचा काका कोण? व्हीचा काका कोण? असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, टी हा पीचा भाऊ आहे, ठीक आहे. यम ही टीची बहीण आहे, म्हणजे यम बहीण झाली आणि पीचा भाऊ कोण झाला? टी झाला. म्हणजे हे दोघं भाऊ भाऊ आहेत, पी आणि टी. आणि याची मुलगी आहे आर आणि हिचा भाऊ आहे व्ही. म्हणजे हे दोन मुलं आहेत, त्यांचे वडील आहे पी, आर आणि व्हीचे वडील पी आहे आणि पीचा भाऊ टी आहे, म्हणून टी हा काय झाला? या व्हीचा काका झाला. व्हीचा काका कोण झाला? टी झाला. म्हणून इथे टी हे उत्तर बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 3 मधलं. कारण यम ही टीची बहीण आहे म्हटलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 होणार नाही. कारण यम ही लेडीज आहे, लेडीज काही काका होणार नाही, ती काय होईल? आत्या होईल. कोणाची? या व्हीची आत्या होईल, ती काका होणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे चुकीचे आहे, 3 हे बरोबर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, एक श्रेणी दिलेली आहे आपल्याला. त्या श्रेणीमध्ये या रिकाम्या चिन्हांच्या जागी काय येते ते बघायचे आहे. तर ठीक आहे. तर इथे बघा, इथे वाढताना दिसत आहे. 69 पासून 76 वाढलं, 76 पासून 83 वाढलं, हे वाढताना दिसत आहे, बरोबर आहे. आणि 83 पासून इथे काहीतरी वाढेल आणि नंतर 97 आहे, ठीक आहे. हे वाढणारी सिरीज आहे. आता ही कमी होणारी, 53 पासून 46 झालं, 46 पासून इथं क्वेश्चन मार्क काय आहे माहीत नाही, आणि नंतर झालं 32, ठीक आहे. तर बघा, कोणत्या फरकाने वाढत आहे ते बघायचं. 69 आणि 7 केलं आपण, 76 झाले. पुन्हा 76 आणि 7 केलं, 83 झाले. 83 आणि 7 केलं तर काय होईल? 83 आणि 7 करावं लागेल, म्हणजे इथे किती येईल? 90 येईल. म्हणजे हा दुसरा क्वेश्चन मार्क म्हणजे 90. तर या ऑप्शनमध्ये दुसऱ्या ठिकाणी 90 असलेला हा ऑप्शन क्रमांक 2 आहे. तर बाकी सोडवायची गरजच नाही आहे. फक्त ज्या याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 आहे ते काय होईल? या गणिताचं उत्तर होईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. गटातनं बसणारे पद ओळखा. तर बघा, तलाठी, सर्कल मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी. आता मला सांगा, तलाठी, सर्कल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी हे सगळे कलेक्टर ऑफिस किंवा त्यांच्या कलेक्टरच्या कामाशी रिलेटेड लोक आहेत. फक्त हा जो उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे, हा आहे झेडपीशी रिलेटेड. झेडपी म्हणजे जिल्हा परिषदच्या कामाशी रिलेटेड. आता जिल्हा परिषद, आता हे बघा, ही एक लाईन आहे कामाची, जसं तहसील ऑफिस आणि ग्रामपंचायत, तहसील ऑफिस आणि हे आपलं कलेक्टर ऑफिस, ही एक लाईन आहे कामाची. दुसरी लाईन आहे झेडपी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, ही दुसरी लाईन आहे वर्किंगची. तर या लाईनमध्ये हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी येत नाही, बाकी सगळे येतात. तहसीलदार, मंडल अधिकारी, उपतहसीलदार म्हणजे नायब तहसीलदार, हे सगळे एका लाईनमध्ये येतात. फक्त हा झेडपीच्या लाईनमध्ये जातो, म्हणून हा इथे वेगळा शब्द निघतो, ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेलं आहे 10 आणि इथे दिलेला आहे 3. आता 10चा वर्ग केला आपण, 10चा वर्ग केला अधिक 3चा वर्ग केला तर किती मिळतात? 109, बरोबर आहे. इथे 7चा वर्ग केला आणि 4चा वर्ग केला तर 7चा वर्ग किती? 49 आणि 4चा वर्ग 16, म्हणजे किती मिळाले आपल्याला? 65. इथे किती करावं लागेल? 11चा वर्ग करावा लागेल आणि 6चा वर्ग करावा लागेल. 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज 157. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. इझी होतं, एकदम सोपं होतं, लॉजिक सिंपल होतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 आहे. पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे, ठीक आहे. पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. बघा, इथे पुरुष आणि स्त्रीचे प्रमाण दिलेलं आहे आपल्याला. तर पुरुष जे आहे ते याला 9ला आपण एक्सने गुणू, 9x हे पुरुष झाले आणि 8ला जर स्त्रियांचे प्रमाण 8 आहे, म्हणजे 8x
इथे होईल 8x. तर बघा या 9x आणि 8x हे याच्यामधून काय म्हटलेलं, समोर काय म्हटलेलं, पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. म्हणजे ही पुरुषांची संख्या झाली, ही स्त्रियांची संख्या झाली. ही पुरुषांची, ही स्त्रियांची. तर पुरुषांच्या संख्येमधून जर स्त्रियांची संख्या वजा केली तर इथे येते 500. बरोबर आहे. आता मला सांगा, 9x मधून 8x गेले तर xची किंमत किती आली? 500. xची किंमत आली 500. आता त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे? पुरुष आणि स्त्रिया यांची एकूण मिळून संख्या किती? आता बघा, पुरुषांची संख्या आपण 9x घेतली होती, स्त्रियांची संख्या 8x घेतली होती. दोन्ही मिळून होता 17x. xची किंमत तिथे ठेवायची, 17 गुणिले 500, 17 5 85, म्हणजे 8500 याचं उत्तर निघेल. आलं उत्तर? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, आर हा भागाकार दर्शवतो आणि टी हा बेरीज बघा इथे काय म्हटलेलं आहे, 15 दिलेलं आहे. डब्ल्यू म्हणजे काय? वजाबाकी. तर वजाबाकी लिहून टाकायचं. त्याच्यानंतर 12 दिलेलं आहे. हां, त्याच्यानंतर काय म्हणतात, टी हा बेरीज दर्शवतो. टी हा बेरीज म्हटलेला आहे. तर टीच्या जागी बेरीज लिहायचं. नंतर इथे 8 लिहायचे. नंतर आरच्या जागी काय? भागाकार. आरच्या जागी भागाकार. तर आरच्या जागी भागाकार म्हटलेला आहे. तर इथे 2 येईल मग. आणि नंतर बीच्या जागी काय म्हटलेलं आहे? बी हा गुणाकार दर्शवतो. तर बीच्या जागी गुणाकार येईल 6. ठीक आहे. तर बघा इथे लावायचं कंचे भागू बेव. म्हणजे काय करायचं, सर्वात आधी कंस, नंतर भागाकार. बरोबर आहे. नंतर चाचीचे असलं तर ते करायचं, चाचीचे नाही आहे याच्यामध्ये शब्द. आता भागाकार करायचा आधी, हा भागाकार करायचा. तर इथे किती आले? 4 आले. नंतर काय करायचं? गुणाकार करायचं. हे गुणाकार केलं, इथे आले 24. त्याच्यानंतर काय करायची? त्याच्यानंतर काय करायची? बेरीज करायची. आता ही बेरीज इकडे आहे, असं बेरीजचं चिन्ह इथे आहे 12. बरोबर आहे. आणि नंतर इकडे आहे 15. ठीक आहे. बरोबर आहे. बेरीज करायची, नंतर करायची वजाबाकी. ठीक आहे. तर बेरीज कोणाकोणाची होईल? कोणाकोणाची होईल सांगा? बेरीज कोणाकोणाची होईल सांगा? हे वजाचं चिन्हवालं सोडून द्यायचं. या दोघांची होईल बेरीज. तर 15 आणि 24 यांची बेरीज किती होते? 39. 39 मधून हे जर 12 वजा केले तर इथे किती उत्तर येते? 27. तर ह्या गणिताचे उत्तर 27 येत होतं. ठीक आहे. तर आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. आई आणि मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. आता बघा इथे सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. आता या 7ला गुणायचं एक्सनी. पूर्वी म्हटलं 5 वर्षापूर्वी म्हटलं, वर्षापूर्वी म्हटलं तर 5 मायनस करायचे. आता हे 2 आहे, त्याला गुणायचं एक्सनी. याच्यामधून वर्षापूर्वी म्हटलं तर 5 वजा करायचे. किती होतं त्यांचं गुणोत्तर 5 वर्षापूर्वी ते लिहायचं. याच्याकडून हे सोडवायचं आणि उत्तर काढायचं. सिंपल आहे. आता बघा यांनी हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणून याच्यात डायरेक्ट तिरकस गुणाकार होईल. आता 7x वजा 5 इकडे आले. 6नी याला गुणलं तर 12x आणि वजा 30 आले. बघा याच्यात गडबड करू नका. इथे खूप पोरांनी गडबड केलेली असेल. इथे बघा हे 12x इकडे आहे, याला इकडं नेलं तर हे वजा होतील, परंतु याला इकडं आणलं तर हे धन होईल. म्हणजे 30 इकडे धन होईल. 30 इकडे धन आणि त्याच्यामधून 5 वजा करायचे म्हणजे किती आले? इकडे 25 आले. आणि हे 12x आणि इकडे हे 7x गेल्यावर वजा होतील म्हणजे इथे किती आले? 5x आले. तर बघा 5x बरोबर 25 म्हणजे xची किंमत किती आली? 25 भागिले 5 म्हणजे उत्तर किती आलं? 5. तर बघा xची किंमत आली 5. तर त्यांचे सध्याचे वय म्हटलेलं आहे. बरोबर आहे. सध्याचे वय काढायचे आहे. तर हे सध्याच्या वयाचा गुणोत्तर दिलेला आहे 7:2. तर 5 35 आणि 5 दुने 10 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 होतं. जर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चूक केली असती तर ऑप्शन 4 उत्तर आलं असतं. असं हे खूप पोरांनी ही चूक करून मारलेलं असेल, कारण त्यांनी हे -30 इकडे नेता वेळेस धन घेतलेले नाही. कोणी काय केलं, 30 आणि 5 35 करून टाकले आणि 7 मधून हे 12 मधून 7 वजा करून उत्तर 107 काढलं. 7 7 49 आणि 7 2 14 हे ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी याच्यात चूक करून ऑप्शन क्रमांक 4 मारलेलं असेल, परंतु याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा 10 संख्यांची सरासरी 7 आहे. तर बघा सरासरीचा एक नियमच आहे. जसं किती संख्या असू द्या त्यांची सरासरी 7 असेल आणि प्रत्येक संख्येला त्या संख्येने एखाद्या संख्येने गुणायचं आणि नवीन संख्याची सरासरी विचारली असेल तर डायरेक्ट त्या संख्येला या सरासरीने गुणायचं आणि
त्याचं उत्तर जे येईल 105 तेच याची सरासरी राहील. ठीक आहे. हे गणित एकदम सोपं होतं. 105 याचं उत्तर होतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती? समजा 2.5% म्हणजे किती? 2.5% म्हणजे 8 आहे. बरोबर आहे. 2.5% म्हणजे 8 आहे. तर मला सांगा 2.5चे दुप्पट किती होतात रे? 5. 5% म्हणजे किती होईल? 5% म्हणजे 16 होईल. बरोबर आहे. आता 5चे दुप्पट किती होतात? 10. 10% म्हणजे किती होईल? 16चे दुप्पट 32 होईल. बरोबर आहे. आता मला सांगा या 10%चे 10 पट केले म्हणजे किती होईल? 10%चे 10 पट केले तर होईल 100%. 100% होईल तर याला 10ने गुणावं लागेल, कारण याला 10 पट करायसाठी याला 10ने गुणला आपण, तर याला 10ने गुणायला पाहिजे. म्हणजे किती येईल उत्तर? 320. ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर होतं. साधं सिंपल उदाहरण होतं. थोडंसं लॉजिक लावून उत्तर काढायचं होतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हां बघा, एका आयताची रुंदी ए आणि लांबी बी आहे. जर रुंदी 20%ने कमी केली आणि लांबी 10%नी वाढवली, तर बघा रुंदी 20%नी कमी केली तर रुंदी आपण 100 घेऊ. 20% कमी झाली म्हणजे किती झाली? 80% रुंदी झाली. बरोबर आहे. आणि लांबी 10%नी वाढवली. तर बघा लांबी 10%नी वाढवली म्हणजे लांबी किती झाली? 110%. बरोबर झाली? बरोबर आहे का? आता दोघांचा गुणाकार केला तर इथे येते किती येते सांगा? किती येते बोला? 80/100 गुणिला ए गुणिला इथे काय होईल? 110/100 गुणिला बी. तर बघा हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य कपून गेला. आता बघा 8 गुणिला 11 म्हणजे किती? 88/100 आणि इथे ए बी येईल. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलं? ए बीच्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे म्हणे. तर 88/100 म्हणजे काय रे बाबा? आता 80%ला आपण कसं लिहिलं होतं? 80/100. तर 88/100ला कसं लिहू? 88% ए बी असं याचं उत्तर काढता येईल. 88% ए बी म्हणजे ए बीच्या तुलनेत किती आहे? 88% आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला की भांडी स्टील आणि पितळ. आता हे मधातलं जर आपण भांडी घेतलं, भांडी काही स्टीलची असू शकतात, काही स्टीलची, काही कशाची? पितळेची. बरोबर आहे. काही स्टीलची असतील, काही पितळेची. आता बघा इथे बघा जलचर, मासे आणि चिमणी. आता हा मधातला जर आपण जलचर घेतलं, याला जर जलचर घेतलं तर काही मासे जलचर आहे, परंतु चिमणी जलचर आहे का? नाही. म्हणून हा ऑप्शन होणार नाही. ऑप्शन 2 होणार नाही, म्हणून ऑप्शन 4 पण होणार नाही, कारण सर्व बरोबर आहे. हा ऑप्शन होणारच नाही. आता बघा शिक्षक, मानव आणि पदवीधर. आता जर हे आपण हां हे बघा याला जर आपण काय घेतलं? मानव घेतलं. हा मानव आहे. तर याच्यामध्ये हे शिक्षक पण येतील आणि हा पदवीधर पण येईल. तर हा शिक्षक झाला आणि हा पदवीधर झाला. तर हे किंवा हा पदवीधर असा अर्धा-अर्धा करून शिक्षक, पदवीधर आणि हा पूर्ण मानव. तर हे असं जर असतं तर हा ऑप्शन लागू पडला असता. परंतु इथे असं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर राहील. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा इथे काय दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे आपल्याला संख्या क्रमांक प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या लिहा म्हणते. बघा इथे बघा काय दिलेलं आहे? 7चा वर्ग वजा 1 म्हणजे 48 आणि 8चा घन अधिक 1 केलेला आहे. बरोबर आहे. आता इथे बघा 7चा वर्ग वजा 1 केलेला आहे. याचं उत्तर येते 49. 8चा घन 512 आणि याला 1 म्हणजे 513. हे झालं 1. आता इकडे बघा 8चा वर्ग वजा 1 हे बरोबर आहे. आता इथे काय होईल मग? 9चा वर्ग अधिक 1 होईल. तर बघा 8चा वर्ग 64 वजा 1 म्हणजे 63 आणि 9चा वर्ग 9चा घन होईल. हां इथे जसं 8चा घन आहे तसं 9चा घन 729 अधिक 1 म्हणजे 730 होईल. म्हणजे इथे 730 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हां बघा अशा प्रकारची उदाहरणं खूप खूप
वर्षान अगोदर विचारायचे. आता ही उदाहरणं विचारले जात नाही. तरी पण इथे दिलेलं आहे, तर आपण याचं बघून घेऊ. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जसं बघा हा एपिसोड दिलेला आहे, नंतर एपिस्टल दिलेला आहे, नंतर एपिस्कोप दिलेला आहे, नाहीतर एपिग्राफ दिलेला आहे. तर मला सांगा याच्यामधलं सर्वात आधी कोणतं येईल? तर क्रमाने लावा म्हणते है ना. तर क्रमाने लावा. तर बघा पी आता पी एवढं बरोबर आहे, सगळ्यांमध्ये बरोबर आहे हां. त्याच्यानंतर बघा ABCDनुसार जर विचार केला तर एस आधी येईल की जी आधी येईल? जी आधी येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे जे 4 नंबर आहे या 2 याच्यामध्ये हे 2 ऑप्शन कपून गेले. कारण जी हा जी शब्द आधी येईल, तर ह्या 2 ऑप्शनमध्येच फक्त जी शब्द अगोदर आलेला आहे. म्हणजे ऑप्शन जो 4 आहे तो आधी आलेला आहे 2 ऑप्शनमध्ये. हा 4 आधी आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांगा या तिघांमध्ये ई पीस एवढंच कॉमन आहे प्रत्येकामध्ये. परंतु इथे बघा ओ आहे, इथे टी आहे आणि इथे सी आहे. तर सी आधी येईल म्हणजे ती नाव आधी येईल. बरोबर आहे. इथे मग हा ऑप्शन गेला. तर फक्त ऑप्शन क्रमांक 4 हा याचं उत्तर होईल. तर बघा अशा प्रकारचे उदाहरणं खूप अगोदर विचारायचे. आता ते पुन्हा रिपीट होत आहे. म्हणून लक्षात ठेवा रिजनिंगच्या बाबतीत हे अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला पुढेही रिपीट होऊ शकतात. म्हणून यांची पण तयारी सुरू ठेवा. चला. तर बघा एका टेबलावर गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र 7 विषयाची पुस्तके एकावर एक ठेवली आहे. इतिहासाच्या पुस्तकाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. हे बघा इतिहासाच्या पुस्तकाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. इतिहासाच्या पुस्तकाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व ते मराठी पुस्तकाच्या वर आहे. हे मराठी पुस्तकाच्या वर आहे. इतिहासाच्या पुस्तकाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व मराठीच्या पुस्तकाच्या ते वर आहे. ठीक आहे. एवढं आपण केलं. त्याच्यानंतर समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या पुस्तकाच्या वर असून इथे समाजशास्त्राचे पुस्तक आहे वर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं त्यांनी, पुस्तक असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. त्यावर म्हणजे समाजशास्त्राच्या पुस्तकाच्या वर हिंदीचं पुस्तक आहे. ठीक आहे. तर गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खालोखाल असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. तर इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र हे हिंदी या पुस्तकाच्या जागा आपसात बदलवल्या. काय म्हटलेलं आहे त्यांनी, हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. म्हणजे वर कोणती असेल, वर कोणतं असेल, हे एकतर गणित असेल किंवा विज्ञान असेल. गणित किंवा विज्ञान याच्यापैकी कोणतं तरी पुस्तक वर आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढं, तर इतिहास, भूगोल, समाजशास्त्र व हिंदी. आता इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि हिंदी यांच्या पुस्तकाच्या जागा आपसात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल? बघा गणित आणि विज्ञान हे वरती आहे आणि खाली आहे मराठी. ठीक आहे. तर या चारींच्या जागा जर बदलवल्या आपण, तर मध्यभागी कोणतं पुस्तक येईल हे विचारलेलं आहे. आता याच्यामधून हे विज्ञान ऑप्शन कटून गेलं, कारण गणित आणि विज्ञान दोन्हीचे पुस्तक कुठेतरी वर आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि आपसात बदलायचे आहे आपल्याला यांच्या जागा. तर हिंदीच्या मध्यभागी कोणते पुस्तक येईल असं विचारलेलं आहे. मध्यभागी कोणते पुस्तक येईल? हां, आता त्यांनी काय म्हटलं, इतिहास व भूगोल यांचे आपसात बदलले आपण. म्हणजे भूगोल इकडे गेला, इतिहास इकडे आला आणि इकडे समाजशास्त्र वर गेला आणि हिंदी खाली आला. तर बघा गणित विज्ञान वरती आहे, त्याच्यानंतर समाजशास्त्र, नंतर हिंदी. हिंदी हा 4थ्या क्रमांकावर आला. हिंदी हा 4थ्या क्रमांकावर आला. त्याच्यामुळे काय होईल, वरती 3 पुस्तकं राहतील, खालती 3 राहतील आणि मध्ये हिंदी राहील. म्हणून हिंदी हा ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी एक सिरीज दिलेली आहे आपल्याला. तर सिरीजमध्ये काय हे आहे ते बघूया. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22, 22 आणि 7 29, 29 आणि 8 29 आणि 8 37 हे उत्तर बरोबर आहे. 29 आणि 8 37 हे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. चला
पुढच्या गणिताकडे जाऊया. सिरीज बघा अनुक्रमे वाढून राहिली 3नी 4नी 5नी 6नी 7नी 8नी. तर त्याच्यामुळे हे ऑप्शन इजी आहेत सगळे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा या चौकटीमध्ये आपल्याला योग्य अंक भरायचा आहे. तर या ठिकाणी काय राहील ते सांगायचे आहे तुम्हाला. तर बघा आता इथे काय दिलेलं आहे, हा पहिली जी संख्या आहे त्याची ही दुसरी संख्या डबल आहे, नंतर दुसरीची त्याच्यानंतरची डबल आहे. त्याच्यानंतर इथे बघा इथे पहिलीचा वर्ग आहे आणि इथे त्या वर्गाची दुप्पट आहे, बरोबर आहे. इथे दुसरीचा वर्ग इथे 9 आणि 9ची दुप्पट इकडे यायला पाहिजे, बरोबर आहे. इथे 4च्या वर्ग आहे आणि त्या वर्गाची दुप्पट 32 इथे आहे. तर 9ची दुप्पट म्हणजे 18 इथे यायला पाहिजे. तर 18 या ऑप्शनमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. आता शेवटचं उदाहरण बघूया. दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 45 पट आहे. तर जर लसावी आपण ए घेतला तर मसावीच्या 45 पट आहे. मसावी ए घेतला तर लसावी काय होईल 45 ए होईल, बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार म्हणजे काय होईल, एक संख्या, या संख्यांची गुणाकार, संख्यांचा एक संख्या गुणिला दुसरी संख्या, बरोबर आहे. दुसरी संख्या ही माहीत नाही, दुसरी संख्या काय आहे ती माहीत नाही. तर बघा एक संख्या 125 आहे, दुसरी संख्या आपल्याला माहीत नाही आहे. आता मला सांगा, आता मसावी आणि लसावीची बेरीज. आता हा काय आहे, हा लसावी आहे आणि हा मसावी आहे. हा लसावी आणि हा मसावी आहे, यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला. म्हणजे 45 ए अधिक ए बरोबर 1150 दिलेला आहे. इथे मग काय होईल 46 ए बरोबर 1150. एची किंमत काढायची तर 1150ला 46ने भागावं लागेल. आता 23 दुने 46, 23 पाचा 150. तर हे 50 भागीला 2 म्हणजे 25. 25 ही किंमत आली एची. आता मला सांगा, आता एक संख्या जर 125 आहे तर या 25ला कितीने गुणल्यावर 125 येते, 25ला 5ने गुणल्यावर 125 आले, बरोबर आहे. तर ही एक संख्या झाली. आता मला सांगा, या 25 आणि हे दुसरी काय दिलेली आहे आपल्याला 25. आता इथे दोन संख्यांचा गुणाकार केला आपण तर 45 गुणिला 25 येईल, गुणिला 25 येईल आणि इकडे येईल 125 आणि हे गुणिला इथे काहीतरी एक दुसरी संख्या पकडू आपण. तर याला 5चा भाग गेला, याला 5चा भाग गेला, तर 45 गुणिला 5 म्हणजे ही दुसरी संख्या येईल. तर 45 गुणिला 5 केलं तर 225 येतात. तर 225 याचा करेक्ट आन्सर होतं. तर अशा प्रकारे सगळे उदाहरणं आपण या परीक्षेमध्ये विचारलेले, राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारलेले इथे सोडवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. थँक्यू.